शिंदखेडा तालुक्यामध्ये दलित मुस्लिम आदिवासी या समूहाची चर्चासत्र बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये तालुक्यातील चळवळीतील भिल समाज विकास मंचचे संस्थापक दीपक आहिरे, वंचित बहुजन जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र केदार, हमीद पठाण, अंजुम पठाण, मुस्लिम सेवा संघ दोडा याचा समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष डॉक्टर इंद्रिस कुरेशी, इक्बाल तेली, श्रीराम मोरे, नरडाना, चंद्रकांत सोनवणे, विक्की खाटी, भोजे सिंग रावल, दिनेश मोरे आदी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते। चर्चासत्र बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजू आखाडे नरडाना हे होते। सुरुवातीला भारताच्या संविधानाची पूजा करून चर्चासत्राला सुरुवात करण्यात आली। सूत्रसंचालन माजी नगरसेवक चंद्रकांत सोनवणे यांनी केलं। आज सिंदखेड़ा तालुके में जो बैठक हुई मुस्लिम दलित आदिवासी समाज, और ये बैठक में जो निश्चित किया गया कि ये मतदार सिंदखेड़ा मतदार संघ में दलित मुस्लिम आदिवासी में से कोई भी उम्मीदवारी दिए जाएंगी, उसके वो मैं साक्षी रहकर, और मेरे हाथ में संविधान है उसको साक्षी रखकर मैं बोलता हूँ कि MIM ये उम्मीदवार को जाहिर पार्टिंबा देंगे और इसके वास्ते काम भी करेंगे। आज शिंदखेडा शहरात मुस्लिम आदिवासी दलित आम्ही एक चर्चासत्र ठेवण्यात आला। या चर्चासत्राचा विषय होता आमच्या आरक्षण SC STचा वर्गीकरण। दुसरा, या शिंदखेडा तालुक्यात मुस्लिम दलित आणि आदिवासींच्या मतांचा फक्त राजकीय पोटी स्वार्थपोटी वापर केला जातो आणि दलित आदिवासी मुस्लिम हा आमचा एक विचार मंच, स्वातंत्र्य विचार मंच स्थापन करणं आणि येणाऱ्या काळामध्ये जो आमच्यावर आता अन्याय होत आहे त्या अन्याय करणाऱ्याला सडतोड उत्तर देण्यासाठी आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मुस्लिम दलित आदिवासी एकजुटीचा आम्ही सुद्धा या मतदारसंघात जे येणाऱ्या उमेदवारांच्या नाव असतील त्याच्यात आमच्यापैकी कोणाचं तरी एक नाव राहील, त्याला आमचा जाहीर पाठिंबा राहील। हिंदू मुस्लिम दलित आदिवासी मुस्लिम आणि आदिवासी हा आमचा एकता मंच स्थापन करून आम्ही येणाऱ्या काळामध्ये सर्वजण एकत्र येऊन लढा देणार आहोत। आजचा दलित मुस्लिम आदिवासी विचार मंच आणि आजचा जो कार्यक्रम होता तो कार्यक्रम अभूतपूर्व कार्यक्रम झाला। ज्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावाखेड्यातील तालुक्यातील लोक आलेले होते आणि आज जो कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच होता, दलितांवरती होणारे अन्याय अत्याचार, मुस्लिमांवरती व आदिवासींवरती होणारे अत्याचार। गेल्या कित्येक वर्षापासून शिंदखेडा तालुक्यामध्ये दलितांचा व मुस्लिमांचा व आदिवासींचा हक्काचा आमदार आत्तापर्यंत गेलेला नाही। त्याच अनुषंगाने ही मीटिंग घेण्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि येणाऱ्या काळात दीपकदादा यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ज्यांना ठरवू की आमच्यातला कोणीही उमेदवार जो असेल, दलितांचा असो, मुस्लिमांचा असो व आदिवासींचा असो, या उमेदवाराला आमचा जाहीरपणे पाठिंबा असेल व येणाऱ्या काळात शिंदखेडा तालुक्याचा आमदार हा निश्चितपणे दलितांमधनं किंवा आदिवासींमधनं किंवा मुस्लिमांमधनं 100% असेल। यादवराव सावंत, शिंदखेडा प्रतिनिधी।